एक जळके ताईची मला कॉमेंट होती की यांना काही प्रमोशन वगैरे येत नाही, हे नाटकं करतात आणि हे यांच्याच पैशाने काय प्रोडक्ट बोलावतात आणि दाखवतात. तर मला त्यांना सांगायचं आहे, हो बाबा, आम्ही आमच्याच पैशांनी बोलावतो. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे. कसे आहे तुम्ही? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे. तर मला एक प्रश्नाचं उत्तर सगळ्यात अगोदर द्यायचं आहे की काय बाबा, मला एक कॉमेंट होती की ताई, या विषयावर तुम्ही बोला की बाबा कंपनी तुम्हाला प्रोडक्ट देत नाही तर तुम्ही स्वतः खरेदी करता. तर हो, दोन टाईपचं असते. एक तर कंपनी आम्हाला डायरेक्टली आमच्या अकाउंटला पैसे टाकते आणि त्या पैशातून आम्हाला खरेदी करावं लागते आणि आम्हाला ते तुम्हाला दाखवावं लागते. बरं, एका अर्थी जर असंही म्हटलं की मी स्वतःहून ते प्रोडक्ट बोलावते, ठीक आहे, मी माझ्या पैशाने बोलावते, परंतु मी जेव्हा लोक ते खरेदी करतात तर त्याच्याहून मला फायदा होतो. मग हा माझा जॉबच झाला ना. आणि कसं आहे, कोणताही बिझनेस आपण लावतो तर त्याच्यामध्ये आपल्याला गुंतवणूक करावंच लागते. शंभरातली सोपी गोष्ट तुम्हाला सांगते की कंपनी आम्हाला प्रोडक्ट देते आणि आम्ही त्याचं प्रमोशन करतो. काही प्रोडक्ट असे असतात की ते स्किन रिलेटेड असतात, किचनचे असतात, क्लिनिंगचे असतात, ते आम्ही परत देत नाही. बाकी कपडे वगैरे आम्ही परत देतो. असो तर आज ना मी माहेरातून घरी आलेली आहे. थोडं उदास पण वाटत होतं आणि बाहेर घरात पाऊल टाकताच ना नवऱ्याच्या चेहऱ्यावर थकवा आणि समाधान दोन्ही दिसत होतं. मी नसताना घर सांभाळणं, मुलाची काळजी घेणं, रोजच्या छोट्या मोठी गोष्टी बघणं, तेव्हा त्याला समजलं असेल की संसार फक्त चार भिंतीचं नाव नसतं. कारण ते नसताना हे सर्व मी एकटी करत होती, परंतु आता ते आल्यामुळे मला खरंच भरपूर असा सपोर्ट मिळत आहे. आणि आम्ही जेव्हा पुण्यात आलो तेव्हा स्वराजच्या स्कूलमधून कॉल आला की शाळेत या आणि बुक्स वगैरे घेऊन जा. बायको घरात नसली ना की तिची किंमत जास्त कळते, म्हणतात ना, ते आज खरं झालं. आज आम्ही स्वराजच्या शाळेत जाऊन ना पुस्तकं आणि बाकी साहित्य आणलं. आता नवीन शैक्षणिक वर्षाची तयारी सुरू होणार आहे, म्हणून आम्हाला तिथं जायचं होतं. परंतु माहिती आहे का, मी घरात पाऊल टाकलं ना की लगेच खालच्या काकू वगैरे सांगतात की तुझे पार्सल आले. म्हणजे 2 ते 4 दिवस जर मी कुठं गेली ना तर डेलीला 4 ते 5 पार्सल असतातच. तर त्याच्यामुळे हे पार्सल आलेले होते. म्हटलं चला, शाळेत जातच आहे तर याचं आपण प्रमोशन करून घेऊ. आणि 450च्या आत हा ड्रेस आहे, प्युअर कॉटन आहे आणि खूप सुंदर आहे. तुम्हाला पाहिजे असेल ना तर मी प्रोडक्टमध्ये टॅग करणार आहे, तिथून क्लिक करून तुम्ही खरेदी करू शकता. तर मुलाची शाळा, घरकाम, डबे, अभ्यास, व्हिडिओ आणि बाकी जबाबदाऱ्या, आता माझी पुन्हा तारेवरची कसरत सुरू होणार आहे. कारण शेवटी कसं आहे ना, आई जी आहे ना, समजा मी आहे, ती नेहमी घरात राहतो. त्याच्यामुळं मुलं कसे आहेत ना, ज्या व्यक्तीसोबत जास्त राहतात ना त्याच व्यक्तीला जास्त त्रास देतात. आणि मुलांचं तर असं झालेलं आहे, सुरुवातीपासून मीच त्यांना सर्व काही देते हे ते. तर ते ना गणेशजी घेऊनही द्यायला तयार असले ना तरी पण ते असे पप्पाला म्हणत नाही की तुम्ही आम्हाला हे घेऊन द्या किंवा शाळेत असं झालं तसं झालं. कारण त्यांचा जो बालपणाचा काळ होता ना तो त्याच्या बापाने गमावलेला आहे. त्याच्यामुळं मुलं अजूनही जास्तीत जास्त मलाच सांगतात. पण एक गोष्ट नक्की, संसार एकट्याने चालत नाही. नवरा बायको दोघांनी सुद्धा एकमेकाचा हात धरला तरच घर चालत असतं. ही गोष्टसुद्धा खरं आहे. जर नवरा बाहेर कमावत असेल तर बायकोला सुद्धा थोडंसं कमावणं किंवा त्याच्या प्रत्येक कामात साथ देणं हे. आणि दुसरी बाजू ही पण आहे की नुसतं पैशाने संसार चालत नाही किंवा प्रेमाने पण संसार चालत नाही. कमवा पण लागतं. परंतु ते त्यांच्या कामात, मी माझ्या कामात, त्याच्यामुळं कुठंतरी ना कसरत सुरू होणार आहे आता. पण या सगळ्या धावपळीत ना जेव्हा नवरा 2 प्रेमाचे शब्द बोलतो तेव्हा सगळा थकवा कुठच्या कुठे निघून जातो. म्हणजे नवऱ्याला सुद्धा कळलं पाहिजे की बायकोला 2 शब्द प्रेमाचे बोलणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर ना बुक्स वगैरे घेतले आणि 1 ते 1.5 महिना झाला मला गावाला जायचं होतं, कारण मुलांची एक्झाम होत होती. तेव्हाच मी किराणा भरणं बंद केलं होतं. कारण माझे शूटच एवढे चालू असतात की माझं वाळवणं चिळवणं जास्त होत नाही, म्हणजे वाळू वगैरे घालणं उन्हात. त्याच्यामुळे मी थोडंच किराणा भरत होती आणि मुलांना शाळेला सुट्ट्या पण लागत होत्या. त्याच्यामुळे मी किराणा काही जास्त भरला नव्हता. मग स्वराजच्या स्कूलमध्ये गेलो. सगळ्यात अगोदर स्वराजच्या स्कूलमध्ये गेलो, त्याचे बुक्स वगैरे घेतले, युनिफॉर्म सर्व त्याचा आता रेडी झालेला आहे. त्याच्यानंतर स्वराच्या पण स्कूलमध्ये गेलो, तिच्या पण ॲडमिशनचं वगैरे बघितलं, तिचं पण काम करून आलो. आणि येताना मग अभिरुची मॉलला गेलो आणि तिथं जे काही मला किराणा पाहिजे होता, काही मी घेतला, काही त्यांनी घेतला. कारण जाताना मी त्यांना सांगितलेलं होतं की ह्या गोष्टी ज्या आहेत ना ते म्हणजे मला आठवण द्यायचा. तर संसारात पैसा महत्त्वाचा असतो, पण त्याहूनही जास्त महत्त्वाची असते ती साथ. कारण ज्या व्यक्तीच्या मागं किंवा ज्या स्त्रीच्या मागं नवरा नाही आहे ना, तिला म्हणजे ज्याची लायकी नाही ना तो पण व्यक्ती बोलून जातो. ती कितीही चांगली राहू द्या, काही राहू द्या, तो तिला बोलून जाणार. परंतु जर एखाद्या स्त्रीच्या मागं ना नवरा असू द्या आणि ती कितीही लफडेबाज असू द्या, लोक तिला नावं ठेवत नाही. म्हणजे की
नवऱ्याची साथ किती महत्त्वाची आहे ना हे तुम्हाला याच्यावरून कळतच असेल. आणि झालेले आहेत माझ्या हिच्याने भरपूर चुका, माझ्या नवऱ्याच्याने पण भरपूर चुका, परंतु मुलांसाठी आम्ही सुधारलो. आणि मी पर्सनली तुम्हाला सांगते की मी यावेळेस भरपूर ॲडजस्टमेंट करून घेतलेलं आहे की बाबा माझ्यासाठी नाही तर माझ्या मुलांसाठी त्या व्यक्तीला मी सांगितलेलं आहे की त्या मुलांसाठी तू नीट राहा. तर इथूनच मी सर्व घेऊन जात असते आणि बाय वन गेट वन ऑफरच्याच मी जास्त वस्तू घेते, कारण शॅम्पू वगैरे आपल्याला लागतेच. मग बाय वन गेट वन असली तर मी तेच घेऊन घेते. आणि तर बॉडी लोशन जे आहे ना, हे बॉडी लोशन खरंच खूप छान आहे. म्हणजे मी एकच नेलं होतं, परंतु आता हे नेहमी ऑफरमध्ये असते आणि साबणापेक्षा ना हे परवडते. म्हणजे थोडंसं जरी टाकलं ना तर भरपूर असा फेस होतो आणि खूप बॉडी म्हणजे दिवसभर खूप छान स्मेल येतो. तर इथं ना शॉपिंग करता करता ही मुलगी आहे, ही इन्स्टाची रील स्टार आहे आणि खूप छान ब्लॉग बनवते. आणि अक्षरशः तिने मला बघितल्यावर ना तिच्या डोळ्यात अश्रू आले. म्हणजे तुम्ही खूप मोठ्या क्रिएटर, मला कसं ओळखता, असं तसं बोलत होती. परंतु मी भरपूर लोकांचे व्हिडिओ बघते आणि लाईक पण करते, त्याच्यामुळे आपण त्यांना भेटलो की त्यांच्या आनंदाचे अश्रू बाहेर येतात. आणि मग तिने मला सांगितलं कुठं राहता कुठं नाही. मग आमच्या भरपूर गप्पा गोष्टी झाल्या आणि असं करता करता घरातला जो किराणा होता ना तो संपूर्ण घेतलेला आहे. मॅगी वगैरे जे काही पाहिजे ते. मी मॅगी वगैरे जास्त घेत नसते, परंतु एखादं पॅकेट मी ठेवते घरात, कारण जास्तीत जास्त मी स्वराज स्कूलला जातो ना तर तेव्हा त्याला मी घरचंच बनवून देते, आलूचे पराठे, पालकाचे पराठे जास्तीत जास्त. तर किराणा वगैरे घेतला आणि 4,500चा किराणा आमचा झालेला आहे. म्हणजे सर्व घेतलेलं आहे. बाय वन गेट वन, म्हणजे अगरबत्ती, कापूर, तेल जे काही होतं ते. गणेशजीला स्लीपर चप्पल पाहिजे होती ती पण घेतलेली आहे. आणि नवऱ्याला कसं कळलं आता की बाबा एकटी नसताना कसं काय मॅनेज करत असेल, किराणा आणणं, मुलांना आणणे, त्यांची ॲडमिशन करणे. आता मागच्या वर्षी तर सर्व सामान आणण्यापासून, या मुलांची ॲडमिशन करण्यापासून, स्वराला हॉस्टेलला टाकण्यापासून, तिला ने-आण करण्यापासून, म्हणजे खूप तेव्हा पण माझी कसरत झाली होती. आणि यावेळेस झालेली आहे, पण जास्त झाली नाही, कारण गणेशजी सोबत असतात त्याच्यामुळे मला जास्त भारी जात नाही. तर आम्ही ना अभिरुची मॉलमधून जेवढा काही किराणा होता ते सर्व मी आणलेला आहे. म्हणजे पापड नाही, आपले पोहे, त्याच्यानंतर रवा, साबुदाणा, शेंगदाणा आणि साबण वगैरे हे सर्व मी जास्तच आणलेले आहेत. तांदूळ वगैरे सर्वच किराणा संपला होता, कारण असं काहीच नव्हतं करत, कारण गावी वगैरे जायचं होतं ना. त्याच्यामुळे मी काय केलं होतं की घरात किराणा भरलाच नव्हता. म्हटलं गावावरून आलो की नंतर आपण भरूया. तर आता इथं मी आता जो किराणा वगैरे होता ना तो संपूर्ण आम्ही दोघांनी भरून घेतला. तर असा गेला आजचा आमचा दिवस. आम्ही तिकडून आलो, पाणी तर आम्ही यायच्या पहिलेच येऊन गेलो होतो, त्याच्यामुळे आम्ही फ्रेश झालो. सगळ्यात अगोदर स्वराजच्या स्कूलला गेलो. स्वराजच्या स्कूलमधून स्वराजला बुक्स आणि बॅग वगैरे सर्व भेटलेलं आहे आणि 8 तारखेपासून त्याची शाळा चालू होणार आहे. त्याच्यानंतर स्वराजच्या स्कूलमध्ये गेलो, तिचं ॲडमिशनचं वगैरे बघितलं. त्याच्यानंतर आम्ही अभिरुचीला गेलो आणि स्वराज बोलला की मला देऊळबंद पुन्हा बघायचं आहे. तर आम्ही देऊळबंद पुन्हा एकदा बघितलेला आहे. त्याच्यानंतर किराणा वगैरे आणलेला आहे आणि घरी आल्यानंतर 1-2 व्हिडिओ एडिट केले, शूट केले आणि ते टाकले. आणि त्याच्यानंतर संध्याकाळी आम्ही आवरून घेतलं आणि त्याच्यानंतर बेसन आणि चपात्या केल्या आणि आत्ता जेवण झालं आणि आत्ता आम्ही झोपतो. तर उद्या लवकर उठायचं आहे, कपडे वगैरे आंघोळीचे म्हणजे तिकडले धुवायचे आहेत. तर असा होता आजचा आमचा ब्लॉग. तुम्हाला आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. श्री स्वामी समर्थ.